श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 8 डिसेंबर 2024 ते शनिवार 14 डिसेंबर 2024 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। 8 डिसेंबर रोजी भानु सप्तमी आहे, 11 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी आहे आणि 14 डिसेंबर रोजी पौर्णिमा म्हणजे श्री दत्त जयंती आहे। या आठवड्यामध्ये 13 डिसेंबर रोजी हर्षल ग्रहाचं मेष राशीमध्ये वक्री भ्रमण होत आहे। या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखतः कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना प्रसंग परिस्थितीचं अवधान या आठवड्यामध्ये तुम्हाला बाळगावं लागणार आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। खर्चाच्या प्रमाणामध्ये या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यावसायिक आवक वाढल्यानं याचा परिणाम तुमच्या मनचित्त आणि स्वास्थ्यावर होणार नाही। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल। व्यावसायिक निर्णय तुम्ही दक्षतापूर्वक घ्यावेत। नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळींना विरोधाला सामोरं जावं लागेल। अनपेक्षितपणे एखादा खर्च तुमच्या समोर उभा राहण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल या आठवड्यामध्ये घडण्याच्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेणं, प्रयत्न करणं आवश्यक आहे। या दृष्टीने तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल। घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला सतावेल। या आठवड्यामध्ये आर्थिक निर्णय घेण्यासाठी 8, 12, 13 आणि 14 डिसेंबर हे 4 दिवस महत्त्वपूर्ण आहेत। या 4 दिवसांमध्ये घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे, त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। आठवड्याची सुरुवात म्हणजे 8, 9, 10 आणि 11 डिसेंबर हे 4 दिवस तुमच्या आर्थिक प्रगतीला खीळ घालणारे ठरू शकतील, त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत। कम्युनिटी मार्केट, शेअर्स मध्ये किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी आर्थिक नुकसान देणारा ठरेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी महादेवाच्या मंदिरामध्ये हिरवे मूग, 1 नारळ आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार आणि जबाबदारी देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर राहील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। 8, 9, 10, 11 आणि 14 डिसेंबर हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। या आठवड्याच्या सुरुवातीला आलेली ही ग्रहांची अनुकूलता तुमचा कार्यक्षेत्रामध्ये उत्साह वाढवणारी ठरेल। व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्ही राबवू शकाल। नवीन वस्तू, यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी येणारा हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग संभवतात। परदेशामध्ये प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये तुम्हाला येऊ शकतील। ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे, अशा विद्यार्थ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीचे 8, 9, 10 आणि 11 हे 4 दिवस प्रयत्न करावेत। या 4 दिवसांमध्ये केलेला प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारा ठरेल, त्यामुळे हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे। वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये अनपेक्षितपणे काही खर्च वाढण्याची शक्यता आहे, परंतु व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक आवक चांगली राहील, त्यामुळे या खर्चाचा कुठलाही ताण तुमच्यावर येणार नाही। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। 14 डिसेंबर रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी, श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय, नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता कमी होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। एकंदरीतच हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रगतीचा आहे, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्त
जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिरतेसाठी जर प्रयत्न केलात तर याचे दूरगामी उत्तम लाभ तुम्हाला होताना दिसतील। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। व्यवसायामध्ये तुम्ही मोठे बदल करू शकाल। नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल, बढती, बदली किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। नवीन गोष्टींचा ध्यास घेणं आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये वाढणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे निर्णय घेण्याची गरज भासणार आहे। कौटुंबिक निर्णय घेण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणारी ठरेल। या आठवड्यामधील सुरुवातीचे 6 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत। 8, 9, 10, 11, 12 आणि 13 हे 6 दिवस तुमच्यासाठी ग्रहांची अनुकूलता घेऊन आलेले आहेत। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि योजनाबद्ध पद्धतीनं दिवसाचं नियोजन करावं आणि त्याचा पाठपुरावा करावा। प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही प्रयत्नरत राहणं आवश्यक आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींनी 8 डिसेंबर रोजी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या वस्तू अर्पण कराव्यात आणि 14 डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या अन्न पदार्थांचं दान करावं। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अत्यंतिक लाभाचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभाचे ठरतील। त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रींची खरेदी करणं, घरामध्ये एखाद्या गृह उपयोगी वस्तू खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या खरेदीसाठी हा आठवडा अनुकूलता दर्शवणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। 9, 10, 11, 12, 13 आणि 14 हे 6 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष अनुकूलता दर्शवणारे आहेत। म्हणजे येणाऱ्या या आठवड्यामध्ये 6 दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। राजकारण आणि समाजकारणामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। आर्थिक उन्नती, व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। 8 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन वस्त्रदान करावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करण्याची आवश्यकता आहे। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणारी आहे। परंतु आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 9, 10 आणि 11 हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। इतर दिवस म्हणजे 8, 12, 13 आणि 14 हे 4 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला आलेली ही ग्रहांची प्रतिकूलता तुम्हाला व्यवसायामध्ये थोडी अडचणी आणि विघ्न वाढवणारी ठरू शकते। त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचा आहे असं मी म्हटलं। या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे निर्णय घ्यावेत। व्यवसायाची घडी पुन्हा बसवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। त्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही। त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कमोडिटी मार्केट, शेअर्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने 12, 13 आणि 14 डिसेंबर ह्या 3 तारखा तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही सावधपणे करावं। प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। कुणालाही शब्द देऊ नये किंवा ओव्हर कमिटमेंट करू नये। आठवड्याच्या सुरुवातीला आलेली ग्रहांची प्रतिकूलता आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी येणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी 2 दिवस तुम्ही श्री दत्त चरित्राचं पारायण करावं किंवा स्वामी चरित्राचं, स्वामी लीलामृताचं किंवा गुरु लीलामृताचं तुम्ही पारायण करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे।
या आठवड्यामध्ये संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे, त्यामुळे तुम्ही विशेष दक्षता बाळगावी. परिस्थितीचा अंदाज या आठवड्यामध्ये तुम्हाला लागणार नाही, त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. प्रसंगाचा पूर्ण अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत, नवीन योजना राबवू नयेत. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा मोठा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात विशेष प्रयत्न करावे लागतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, जमिनीशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, भुसार मालाचे व्यापारी, स्टेशनरी आणि पुस्तकांचे व्यापारी, फॅशन आणि फुटवेअरशी निगडीत काम करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची मोठी खरेदी टाळावी. या आठवड्यामध्ये मोठे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 9, 10 आणि 11 डिसेंबर हे 3 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत. या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ही ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी तुम्ही श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दत्तचरित्राचं पारायण करावं आणि पांढऱ्या वस्तूंचं दान करावं. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. या आठवड्यामध्ये तुमचे महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणारी आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे. हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास येणारे काही दिवसामध्ये तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 8, 12 आणि 13 डिसेंबर हे 3 दिवस तुम्ही राखीव ठेवावे. त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्स मध्ये किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचे मतभेद या आठवड्यामध्ये तुम्ही वाढवू नयेत. कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही, याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं हा आठवडा प्रतिकूलता निर्माण करणार आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. आर्थिक नियोजन करत असताना सावध राहावं. खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचे 9, 10, 11 आणि 14 डिसेंबर हे 4 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 4 दिवसांमध्ये झालेलं एखादं नुकसान तुम्हाला दूरगामी नुकसानदायक ठरू शकतं, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. 8 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या आणि कुलदैवताच्या मंदिरामध्ये जाऊन वस्त्र आणि पांढरे पेढे अर्पण करावेत. आणि 14 डिसेंबर रोजी येणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये निशिगंधाचा हार, पांढरे पेढे, एक शुभ्र वस्त्र आणि हिना अत्तर अर्पण करावं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा लाभदायक आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. नोकरदार मंडळींना देखील हा आठवडा उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल, त्यामुळे सर्वांकडून तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन व्यवसाय सुरू करणं, व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. या आठवड्याचे 12 आणि 13 डिसेंबर हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल. या 2 दिवसांमध्ये आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये वावरत असताना या 2 दिवसांमध्ये कोणाशीही वादविवाद वाढवू नये. एकंदरीतच वृश्चिक राशीच्या दृष्टीने येणारा हा आठवडा अत्यंतिक लाभाचा आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे आणि आर्थिक स्थिरतेचा आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणारे आहेत. नवीन योजना या आठवड्यात तुम्हाला राबवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 8 डिसेंबर रोजी तुम्ही कुलदैवत, कुलस्वामिनी आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ अर्पण करावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, यश प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करावी.
धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे आणि महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे आणि उत्तम लाभाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होतील। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, एखाद्या गृह उपयोगी वस्तूची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं, नवीन वास्तू किंवा एखादी नवीन जमीन विकत घेणं यासारख्या महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाच्या निर्णयांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारे आहेत, व्यवसाय वृद्धी करणारे आहेत। नोकरदार मंडळींना देखील अतिशय महत्त्वपूर्ण दिवस जाणार आहेत। तुमच्या मनाजोगा हा आठवडा तुम्हाला व्यतीत करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। या आठवड्यामध्ये 8, 9, 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर हे 6 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत। 14 डिसेंबर हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा आणि या दिवशी मोठी आर्थिक उलाढाल टाळावी। नवीन योजना राबवण्यासाठी हा आठवडा अत्यंतिक महत्त्वाचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा अत्यंतिक महत्त्वाचा आहे, त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करावेत। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी, नोकरीमध्ये बढती, बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। 12 राशींपैकी धनुरास ही अत्यंतिक महत्त्वाची रास आहे की जिला महत्त्वाचे निर्णय घेणं, आर्थिक नियोजन करणं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करणं ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत। या आठवड्यामध्ये ग्रहांची जी काही थोडी प्रतिकूलता 14 डिसेंबर रोजी प्राप्त झालेली आहे, तर तुम्ही 14 डिसेंबर रोजी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुलं, पांढरी मिठाई आणि पांढरं शुभ्र वस्त्र दत्त महाराजांच्या मंदिरात चरणी अर्पण करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल आणि ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यावेत। या आठवड्यामध्ये एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही। 7.5चा प्रभाव कमी झाल्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नोकरदार मंडळींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, गृहिणींना या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। हा आठवडा तुम्हाला जास्तीत जास्त आनंद आणि उत्साह देणारा आहे। व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढलेली असेल। जुनी येणी वसूल होतील। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। एकंदरीतच हा आठवडा मकर राशीच्या दृष्टीने अत्यंतिक लाभाचा आणि महत्त्वपूर्ण जाणार आहे। 8 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि तिथे हार नारळ अर्पण करून आपल्या भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी। आणि 14 डिसेंबर रोजी येणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दत्तचरित्राचं एखाद्या तरी अध्यायाचं पारायण करावं किंवा गुरुलीलामृताचा पाठ वाचावा आणि या ठिकाणी पांढरे वस्तू आणि पांढरे अन्न पदार्थ गरजूंना दान करावेत। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींच्या 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल। त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। तुमच्या राशीस्थानावर असलेला शनी तुम्हाला कुठलाही या आठवड्यामध्ये त्रास देणार नाही। या आठवड्यामध्ये उलट तुमची प्रगती होईल। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त आणि प्रवृत्त करणारी असेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभेल। या आठवड्याचे 12 आणि 13 हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचे आहेत। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला विरोधकांच्या कारवायांना सामोरं जावं लागेल। त्यामुळे तुम्ही
प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मतप्रदर्शन करू नये. नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी, ती या 2 दिवसांमध्ये. 12 आणि 13 तारखेला तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही कुठलाही मतभेद वाढवू नये आणि वरिष्ठांची मर्जी कशी तुमच्यावर राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. 8 डिसेंबर रोजी येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ अर्पण करावा आणि भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी. आणि 14 डिसेंबर रोजी येणाऱ्या श्री दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मकतेने होण्याची शक्यता आहे. याचा कुठलाही प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रावर होणार नाही, त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने दिवस व्यतीत करावेत आणि नियोजनबद्ध राहावं. या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये 9, 10, 11, 12 आणि 13 हे 5 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत. त्यामुळे आठवड्याची सुरुवात तुमची तशी योग्य पद्धतीने होणार आहे. रविवार आणि शेवटचा शनिवार 14 तारखेचा शनिवार हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत. त्यामुळे आठवड्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला या आठवड्यामध्ये सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आणि योग्य पद्धतीने निर्णय तुम्हाला घेता येतील. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग या आठवड्यामध्ये वाढेल. या आठवड्यामध्ये केलेलं उत्तम काम तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरेल आणि व्यावसायिक स्थिरता देणारं ठरेल. वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा ठरेल. 7.5ची तीव्रता कमी करणारा हा आठवडा आहे. त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे. कमोडिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय लाभदायक आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करू शकाल. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 8 तारखेला येणाऱ्या भानुसप्तमीच्या दिवशी मीन राशीच्या व्यक्तींनी कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि 14 तारखेला येणाऱ्या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दत्त महाराजांचा जप करावा आणि गुरुलीलामृताचा किंवा कुठल्याही दत्तपोथीमधील एखाद्या तरी अध्यायाचा तुम्ही पाठ करावा. या 14 तारखेला तुम्ही गुरुचरित्र पारायण केल्यास याचे जास्तीत जास्त लाभ तुम्हाला होतील.